फक्त पुणे शहरच नाही तर संपूर्ण राज्य हादरवून टाकणाऱ्या वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात एक नवी आणि धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या प्रकरणात वैष्णवीने स्वतःचं जीवन संपवलं असं वाटत असलं तरी हा हुंडाबळीचा प्रकार असल्याचं आता उघड झालंय. त्यामुळे वैष्णवीचा मृत्यू नैसर्गिक मृत्यू नसून हुंड्यासाठीच तिचा जीव गेल्याचं स्पष्ट झालंय. महिला बालकांचे हक्क आणि कल्याण समितीने आपला चौकशी अहवाल सादर केला असून यात अनेक धक्कादायक बाबी उघड केल्या आहेत. यामध्ये IPS अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्यावरही अनेक गंभीर आरोप करण्यात आले. तर महिला बालकांचे हक्क आणि कल्याण समितीच्या अहवालात नेमकं काय म्हटलंय? वैष्णवी हगवण्याच्या मृत्यूला कोण जबाबदार आहे आणि जालिंदर सुपेकर यांचा यात काय रोल आहे? याबद्दलच समजून घेऊया आजच्या व्हिडिओतून. नमस्कार, मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे संजय राठोड. सर्वात आधी वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण नेमकं काय आहे ते थोडक्यात समजून घेऊया. पुण्यातील मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे हिने 16 मे रोजी बेडरूम मध्ये गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. त्यानंतर वैष्णवीने सासरच्या त्रासाला कंटाळून हे पाऊल उचलल्याचा आरोप तिच्या माहेरच्यांनी केला. पुढे वैष्णवीच्या सासरच्यांविरुद्ध तक्रार दाखल करून तिचे सासरे राजेंद्र हगवणे, सासू लता हगवणे, नणंद करिश्मा हगवणे, दीर सुशील हगवणे आणि नवरा शशांक हगवणे यांना अटकही करण्यात आली. वैष्णवी आणि शशांक यांनी प्रेमविवाह केला होता. लग्नाच्या दिवसापासूनच हगवणे कुटुंबियांनी वैष्णवीच्या माहेरच्यांकडे म्हणजेच कसपटे कुटुंबांकडे विविध मागण्या करण्यास सुरुवात केली. लग्न राजेशाही थाटातच व्हावं असा हगवणेंचा आग्रह होता. त्यासाठी कसपटेंनी महागडं रिसॉर्ट बुक करून तिथे वैष्णवीचं लग्न लावून दिलं. लग्नासाठी तब्बल 1.5 कोटी रुपये खर्च केलेत. मात्र त्यानंतरही हगवणे कुटुंबियांच्या मागण्या दिवसेंदिवस वाढतच राहिल्या. कधी 50,000 तर कधी 1,00,000 रुपये तर कधी चांदी सोन्याची भांडी. हगवण्यांची ही मागण्यांची यादी संपता संपत नव्हती. वैष्णवीच्या सुखासाठी तिचे आई वडील त्यांच्या या मागण्या पूर्णही करत होते. मात्र तरी देखील वैष्णवीचा शारीरिक आणि मानसिक छळ काही थांबला नाही. अखेर या सगळ्यातून सुटका मिळवण्यासाठी वैष्णवीनं हे कठोर पाऊल उचललं. वैष्णवीच्या मृत्यूनंतर पुण्यातील ससून रुग्णालयात तिच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टम करण्यात आलं. यामध्ये ज्या दिवशी वैष्णवीचा मृत्यू झाला अगदी त्या दिवसापर्यंत तिला सासरच्यांनी मारहाण केल्याचं समोर आलं होतं. शिवाय शवविच्छेदन अहवालात वैष्णवीच्या शरीरावर अनेक जखमा आणि मारहाणीचे व्रणही आढळून आले. या सगळ्यानंतर आमदार मोनिका राजळे यांच्या अध्यक्षतेखाली महिला बालकांचे हक्क आणि कल्याण समितीच्या मार्फत या घटनेचा तपास करण्यात आला. शुक्रवार 18 जुलै रोजी या समितीचा अहवाल विधानसभेत मांडण्यात आला. या 48 पानांच्या अहवालात वैष्णवीच्या मृत्यू प्रकरणी अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत. हुंड्यासाठीच वैष्णवीचा बळी गेल्याचं यात स्पष्ट करण्यात आले. शिवाय वरिष्ठ पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांची चौकशी करण्याची शिफारस या समितीने अहवालातून केली आहे. जालिंदर सुपेकर यांच्या पत्नीच्या खात्यात हुंड्याचे पैसे हस्तांतरित झाल्याचं दिसून येते. त्यामुळे जालिंदर सुपेकर यांच्यासह त्यांच्या पत्नीला सह आरोपी करून त्या दोघांचीही चौकशी करावी. तसेच सुपेकर दोषी आढळल्यास त्यांना निलंबित करून गुन्हा दाखल करावा असं महिला बालकांचे हक्क आणि कल्याण समितीच्या अहवालात म्हटलंय. एवढंच नाही तर यापूर्वी वैष्णवीची मोठी जाऊ मयुरी हगवणे हिने देखील कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार केली होती. त्या तक्रारीची योग्य वेळी दखल घेतली गेली असती तर वैष्णवीचा जीव वाचला असता असंही या अहवालात सांगण्यात आले. तसेच केवळ 4 महिन्यांसाठी वैष्णवीच्या बाळाची कस्टडी तिच्या आई वडिलांकडे देण्यात आली आहे. मात्र यापुढेही ही कस्टडी त्यांच्याकडेच ठेवावी असंही या अहवालात म्हटले. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी आता जालिंदर सुपेकर यांच्या चौकशीत काय निष्पन्न होतं आणि या प्रकरणात त्यांचा काय सहभाग आहे यासह विविध प्रश्नांची उत्तरं तपासानंतर पुढे येईलच. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि MahaMTVच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.